नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओत आपण भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये जी ग्रेड बी ऑफिसर पदांची भरती निघालेली आहे त्याच्याविषयी माहिती घेतोय. तर मित्रांनो, याबद्दलची नोटिफिकेशन पेपरमध्ये आले होते, तर तुम्ही पाहू शकता. ऑफिसर ग्रेड बी जनरल कॅटेगरीसाठी 66 जागा आहेत. त्यानंतर डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिसी रिसर्चसाठी 21 जागा आणि डिपार्टमेंट ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड इन्फॉर्मेशन मॅनेजमेंटसाठी 7 जागा या ठिकाणी असणार आहे. तर ही ॲडव्हर्टाइजमेंट आपल्यासमोर आलेली आहे. ओके, तर याबद्दलची माहिती आपण पाहूया. तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट थोडीशी पुसट दिसत असेल तर आपण टेबलच्या आधारे याची माहिती घेऊया. तर मित्रांनो, जागा पाहू शकता. टोटल 94 जागा आहेत. थोड्याशा कमी आहेत, तर आपल्याला अप्लाय करायचंच आहे. ओके, लक्षात घ्या. जागा वर्षातून एकदा निघतात. रजिस्ट्रेशन डेट जर आपण पाहिली तर 25 जुलै ते 16 ऑगस्टच्या दरम्यान तुम्ही फॉर्म भरू शकता. या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेसमध्ये प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू असणार आहे. आरबीआयच्या ऑफिशियल वेबसाईट जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. याच्यामध्ये महत्त्वाच्या डेट्स जर आपण पाहिल्या तर तुम्हाला डिटेल्समध्ये ॲडव्हर्टाइजमेंट 25 जुलैला पाहायला मिळेल. त्यानंतर लास्ट डेट असणार आहे 16 ऑगस्ट. अप्लाय करताय तुम्ही तर फेज 1ची एक्झामिनेशन असणार आहे जी जनरल कॅटेगरीची, ती होईल 8 सप्टेंबर 2024 रोजी. त्यानंतर डिपार्टमेंट ऑफ ज्या बाकीच्या दोन कॅटेगरी आहेत त्यांची एक्झामिनेशन बेसिकली होणार आहे 14 सप्टेंबरला. ओके, त्यानंतर जी ग्रेड बी फेज 2 एक्झामिनेशन आहे ज्याला आपण मेन्स म्हणतो, तर मेनचे पेपर तुमचे 19 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबरच्या दरम्यान होतील आणि तुमचा फायनल इंटरव्ह्यू या ठिकाणी डिसेंबर महिन्यामध्ये शेड्यूल होईल. जर तुम्ही इंटरव्ह्यू क्रॅक करताय तर आय थिंक तुम्हाला जानेवारी 2025 मध्ये तुमची या ठिकाणी पोस्टिंग वगैरे, तुम्हाला ऑफर लेटर वगैरे संपूर्ण येऊन जाईल, ट्रेनिंग वगैरे चालू होईल. तर या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरायचा मित्रांनो. जागा थोड्याशा कमी आहेत पण नक्कीच फॉर्म भरू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. आरबीआयच्या जागा आहेत, एकदम ऑफिशियल जागा, खतरनाक जॉब, काय विषयच नाही मित्रांनो. भरून टाका यार, सिरियसली भरून टाका. काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. चॅनल नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.